हॅलो एव्हरीवन, कशा आहात? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. आजचा ब्लॉग काहीतरी स्पेशल आहे, कारण की उद्या गुजरातमध्ये रांजण छट साजरी केली जाते. रांजण छट म्हणजे काय आहे किंवा त्याच्यासाठी काय काय तयारी आपण आदल्या दिवशी करतो, तर ते सगळं मी या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांशी शेअर करणार. तर आता आपण जस्ट ब्लॉग स्टार्ट केलेला आहे आणि आता वाजलेले आहेत रात्रीचे 8 वाजलेले आहेत आणि आता मी जस्ट मेथी साफ करत आहे इथे, कारण की आपल्याला बनवायचे आहेत थेपले. तर थेपल्याची तयारी करते आणि नेक्स्ट सांगते मी जसं ब्लॉग सुरू होईल तसं की पुढे आपण काय काय करणार आहोत. रांजण छटचा स्वयंपाक माझा संपूर्णपणे झालेला आहे आणि त्यामध्ये रांजण छटचा स्वयंपाक आणि आजचा स्वयंपाक. रांजण छट ही उद्या आहे, त्यामुळे रांजण छटमध्ये एक दिवस पहिलेच तुम्हाला त्या दिवसाचं संपूर्ण दिवसभराचं जे आहे कुकिंग करून ठेवावं लागतं. संपूर्ण दिवसभराचा स्वयंपाक जो आहे तो तुम्हाला करून रेडी ठेवावा लागतो आणि त्यानंतर तोच शिळा स्वयंपाक तुम्हाला खायचा असं, म्हणजे ते शिळा स्वयंपाकच खाण्याची प्रथा असते इथे गुजरातमध्ये. तर त्यामुळे मी जे बनवलं होतं ते तुमच्या सगळ्यांशी मी शेअरच केलेलं आहे की मी जे बनवलं होतं ते कढी, थेपले, भात आणि खिचडी, आणि त्यासोबतच मी इथे मिरच्या पण भाजून घेतल्या. ही ठेशाची तयारी आहे थेपल्यासंग खायला, कारण की दही पण असणारच आहे, पण थोडंसं तिखट स्पायसी चटणी म्हणून आपण ठेशाची तयारी करून घेतलेली आहे. तर आमचं आत्ताचं जेवण झालेलं आहे आणि हे उद्या दोन्ही टायमासाठी थोडंसं बनवून ठेवलेलं आहे. जेवणासाठी खिचडी आणि इथे आहे आपले मस्त गरमागरम थेपले, जे की आपल्याला उद्या शिळेच खावे लागणार आहे. त्यामुळे चला, आता किचनची दशा काही अशी आहे. तर ही संपूर्ण दिशा आपल्याला बदलून किचन एकदम 3 दिवसाचा स्वयंपाक एकखट्टी केलेल्यामुळे ही किचन पूर्ण अशा हालतीत आहे. आणि हे सगळं भांडे वगैरे घसून किचन व्यवस्थित क्लीन करून मग नंतर आपल्याला गॅसची पूजा करून गॅस जो आहे संपूर्ण आज रात्री 12 वाजेपासून स्टार्ट, तर उद्या रात्री 12 वाजेपर्यंत आपल्याला संपूर्ण गॅस जो आहे तो बंद ठेवायचा आहे. तर चला आपण हे सगळं जेवण आमचं झालेलं आहे आणि इथे माझा टुल्लू, त्याचं म्हणणं आहे की मम्मीने त्याला घ्यावं, कारण की खूप वेळापासून मी मोस्ट ऑफली जे आहे ते 8 वाजेपासून पूर्ण माझं स्वयंपाकाची तयारी जी आहे ती चालूच होती. तर त्यामुळे काय त्याला घेणं झालंच नाही. तो खेळत होता, होपफुली तो त्याच्या बेडवर इथे खेळतो
त्याची गाडी आहे बघा बॉल, आणि गाडीसोबत तो किती वेळचा खेळतोय. आणि त्याच्या पप्पानी त्याला जेवू पण घातलं. सो एक मिनटं मी त्याला घेते. सो त्याला टिल्लू त्याला थोडासा मम्मी टाईम पाहिजे, पण मला 12 वाजेपर्यंत किचन क्लीन करून त्याची पूजा पण करायची आहे 12च्या पहिले. तर ह्याला थोडंसं लाड देऊन मग त्याचं किचन क्लीन करून मग पूजेच्या टायमाला मी भेटते तुम्हाला.